नमस्कार मंडळी. तर सगळेजण कसे आहात? तर मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण छान असाल. तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि शुभ सकाळी तुम्हाला सगळ्यांना जय श्री स्वामी समर्थ. तर बघा तुम्हाला दाखवायचं आहे की आमची सकाळ कशी असते. आम्ही पहाटे 4ला उठतो, आम्ही काय काम करतो, आम्ही काम कसं करतो आणि आम्ही किती जण आहे तुम्हाला दाखवणार आहे. काय तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघत असाल, आमच्या शूटिंगमध्ये बघत असाल की छोटे-छोटे आमचे शॉर्ट व्हिडिओमध्ये आम्ही इडली वडा बनवताना कधी गाण्यावरती, कधी सॉन्गवरती आम्ही काय व्हिडिओ बनवतो, कधी कॉमेडी बनवतो त्याच्यावरतीच. तर तुम्हाला दाखवतो की आमचं घर कसं आहे, आम्ही छोट्या घरामध्ये कसं काम करतो. तर चला तुम्हाला दाखवतो आमच्या किचनमध्ये नेऊन आमचा चिकू काय करतोय आणि पल्लवी काय करती आणि मी काय केलोय बघा. थांबा 2 मिनिटं. तर बघा मित्रांनो, पहिला आमच्या चिकूकडे जाऊया. अहो का आमचा चिकू झोपलाय. चिकूला 2 दिवस झालं बरं वाटत नाहीये. दात काढतोय म्हणून तो निवांत झोपलाय. त्याला खूप त्रास होतोय. तर बघा मंडळी, आपल्या चिकूला थोडं बरं वाटत नाही. तो 4 दिवस झालं की दवाखान्यात नेऊन आणलं, तरी सुद्धा त्याला काय थोडंफार म्हणजे फरक पडलाय. बहुतेक मला असं वाटतं की दात काढतील ना असं डॉक्टरांनी सांगितलंय आणि अजून 4 दिवस त्याला त्रास होईल असं बोलले. तर आमचा चिकू निवांत आराम झोपतो आणि त्याच प्रकारे आता जाऊया आपण आपल्या किचनमध्ये आणि किचनमध्ये पल्लवी काय करायला ते तुम्हाला दाखवू. चला बघून तुम्हाला पण शिकवतो ना इडली वडा. तुम्ही सुद्धा नक्की घरी करून खाचाल आणि तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगचाल की दादा खरंच आम्हाला सांगा बरं का, आम्हाला पण शिकव बरं का. तर चला तुम्हाला शिकवतो. तर बघा मंडळी, हे आपलं छोटंसं काय आहे, किचन आहे. बघा हे किचन आणि किचन मध्ये बघा त्या साईडला आपली ग्राइंडर चालू आहे, म्हणजे आपलं इडली आणि वड्याची चटणी चालू आहे. तर बघा ग्राइंडर किती छान आहे. आणि त्यानंतर बघा पल्लवी, बघा पल्लवीचे वडे चालू आहेत. तर मित्रांनो, मला खूप जण म्हणतात की अहो तुम्ही वडे सोडता कसं काय, वडे सोडता कसं काय, आमचे वडे एवढे गोल होत नाहीत. तर तुम्हाला एक रहस्य दाखवतो की वडे कसे गोल होतात ते. तर पल्लवी बघा कोणत्या प्रकारे वडे सोडते. तर बघा पल्लवीचे वडे. तर तुम्हाला मी पूर्ण जवळ येतो, एक 2 मिनिटं. पल्लवी कसे पीठ घेते आणि असं पीठ घेऊन बघा असे वडे सोडते. पल्लवी दाखवू तिकडं. बघा असं चमच्याने थोडं थोडं काढते पीठ आणि त्याच्यामध्ये बोट बुडून बघा असे टाकते आणि आपले वडे बघा एकदम कसे गोल 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 झालेले आहेत. आणि बघा सकाळी पहाटे 5 वाजता उठून पल्लवीने एवढे वडे सध्या तळलेले आहेत. अजून वडे तळायचे आहेत. तर बघा आपले वडे किती गोल 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 तळ तुम्हाला दाखवतो बघा. साईज छोटीच आहे पण किती गोल गोल छान छान तळलेत ना. बघा अशा प्रकारे आपलं इडली वड्याचं काम चालू असतं. त्या साईडला कढई असते आणि ह्या साईडला आपण लावलोय सांबर. सांबरसाठी आपण डाळ. तर बघा आपलं कुकर सुद्धा किती मोठं आहे. तर बघितला तुम्ही की पल्लवीचे वडे, पल्लवी वडे कसे सुटते. तर मला खूप जणांचे म्हणजे विकायला गेल्यानंतर विचारतात की अहो दादा आमचे वडे असे गोल होत नाहीत, तर कसे सोडायचे की आणि तुम्ही कसं म्हणजे कोणत्या प्रकारे सोडायचं असतं ते आम्हाला शिकवा. तर मित्रांनो, बघा तुम्हाला मी दाखवलंय की आपले वडे कसे असतात. तर मी सुद्धा एक मराठी माणूस आहे, मला सुद्धा माहित नव्हतं. हे तुम्हाला मी अगोदरच्या माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये, पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. आणि आता हे शेवटच्या म्हणजे शेवटच्या नाही म्हणजे येणार व्हिडिओ, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतोय की कसं मी सांगू का, छोट्या म्हणजे माणसानं केलं पाहिजे, कला ही शिकली पाहिजे. प्रत्येकाकडं काहीतरी काही कला असते. तर बघा आता मी तुम्हाला दाखवणार आहे, मी इडल्या किती काढलोय, इडल्याचे प्लेट आमच्यामध्ये किती आहेत. काय सगळे इडल्याचे प्लेट बघा हे. अहो का हे मी सकाळी उठल्यानंतर काढलं बरं का इडल्या. मी सुद्धा सकाळी पल्लवी सोबतच 5ला उठतो. त्यानंतर बघा मी अशी इडल्या काढलोय. कशा झाल्यात इडल्या सांगा बरं. आणि बघा त्यानंतर बघा ही इडलीची प्लेट. बघा इडलीची प्लेट किती आहेत. तर तुम्हाला सांगतो आमच्याकडे फक्त इडलीचे 2च भांडे आहेत. म्हणजे एकच भांडं आहे आणि आपण म्हणजे डबल यूज करतो. तर आपल्या एका टायमाला इडल्या, तर मला वाटतं 36 इडल्या निघतात. कारण का सांगू का, लवकर आपली इडलीवडा तयार व्हायला पाहिजे आणि आपण म्हणजे कसं लवकर बाहेर गेलं तर चांगली विक्री होती ना हो. त्याच्यामुळे आपण 2 प्लेट म्हणजे 2 डबे घेतले आणि ते तुम्हाला डब्बा पण दाखवतो इडलीचा. तुम्हाला थोडं म्हणजे वाटत असेल किंवा डब्बा केवढाच तुम्हाला. बघा आमचा डब्बा बघा, इडलीचा एवढा डब्बा आहे. त्याच्यामध्ये 6 प्लेट बसते टोटल. आणि एकामध्ये ना 6 इडल्या आहेत, 6.
त्याच्यामुळे आमची इडली लवकर बनते. सगळेजण म्हणतात, अहो दादा तुम्ही एवढं कधी करता, एवढं कधी होतं? तर ताई कसं सांगू का, भांडे मोठे आहेत त्याच्यामुळे आमचं लवकर होतं. आणि तुम्हाला सांगतो, इडली वडा करते वेळेस एवढं घरात पसारा होतं ना, इडली वडा करायला नको 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 होतं. आम्हाला सुद्धा नको होतं. पण काय करायचं, नाईलाजानं करावंच लागतं. नाही केलं तर पोट कसं काय बघणार घर भाड्याने. हा, मग सगळेजण विचारतात, अहो तुम्ही एवढं का करता, दुसरं काहीतरी जॉब बघा. तसं नाही ना, जॉब तर आज काय भेटत नाही. जॉब भेटायला बघायला गेले तर पगार वगैरे कमी भेटतात. त्याच्यामुळे आम्ही करतो, दोन पैसे भेटतील जास्त म्हणून. खरं का सांगा बरं. पण काय, कधी विक्री होती, कधी होत नाही, कधी काय होतं, कधी काय होतं. पण तरी आपण हार मानत नाही बरं का. तुमचा आशीर्वाद आहे ना, आता इथं आलोय. आता इथं तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, मग आमचं अजून थोडंसं बरं होऊ द्या. खरं का सांगा बरं. तर तुम्हाला ग्राइंडर बघायचे का आमची, तर आमची ग्राइंडर दाखवतो. अहो आमची ग्राइंडर, हो मित्रांनो, ही आपली चटणीची ग्राइंडर आहे. त्याच प्रकारे आपण याच्यामध्ये पिठं वगैरे सगळे वाटतो. बघा चटणी. तर बघा मित्रांनो, हे पल्लवी बसले इकडं, तिकडं वडे, इकडे सांबारची डाळ, तिकडं मशीन. एवढंच छोटस किचन आहे. आणि छोट्याशा छोट्याशा किचन मध्ये एवढी अडचण होती ना, काय विचारूच नका. आणि बघा त्यानंतर बघा ही आपली मशीन मध्ये चटणी वाटण्यासाठी ना कमीत कमी 1 तास लागतो. 1 सव्वा तास तर लागतो. तवा आपली चटणी कुठे एकदम टेस्टिंग होती, एवढी चवदार होती ना, की पुढचा माणूस खाल्ला की सोडलाच नाही पाहिजे, एवढी भारी होती. हा, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला दाखवलं मी पल्लवीचे वडे कशी, पल्लवी कशी सोडती, असे किती पीठ असे सोडती, अशी पीठ घेते, अशी सोड असे सोडते. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि तुमचे वडे कसे झालेत ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा, केल्यानंतर मला सांगा. आणि तुम्ही इडली तर करत असाल, पण शक्यतो मराठी माणसाला लवकर जास्तीत जास्त आपले हे येत नसतात, काय म्हणतात, वडे येत नसतात. वड्याची थोडी म्हणजे रेसिपी थोडी अवघड आहे. पण शिकलात तर काय तेवढं अवघड नाही. बाहेरच युट्यूबवर वगैरे वगैरे. जर तुम्हाला समजा याचा आपलं समज पाहिजे असेल, वड्याची रेसिपी जर पाहिजे असेल, शिकायचं असेल, तर मला कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला मेंदू वड्याची कमेंट म्हणजे मेंदू वड्याची रेसिपी आम्हाला दाखवा. मी तुम्हाला नक्की दाखवेन तुमचे सुद्धा वडे आमच्यासारखे होता एकदम कडक 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 वडे होतात. बघा, एकदम कडक, खायला एकदम मस्त लागतात. चहा वडे, चहा चटणी आणि वडे लई भारी लागतात. मला तर लई आवडतात वडे. मी तर ना हो, तुम्हाला खरं सांगतो, वडे खाल्ले तरच ना मी बाहेर जातो. नाहीतर म्हणा मी बाहेर जातच नाही. विकायला सुद्धा मी अगोदर वडे खाऊनच मग बाहेर पाऊल ठेवणार. नाहीतर माझं मन राहतच नाही. असं वाटतं मी कधी घरी जाऊ, मी कधी वडे खाऊ, मला असं होतं. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि हो का, आता एवढे भांडे सगळे पल्लवीला धुवायचे. आता हे सगळं झाल्यानंतर पल्लवी परत धुणार. पल्लवीमध्ये माझा हात दुखती, मला काय होत नाही. पण कसं असतं, करावं लागतं आपल्या संसारासाठी, आपल्या पोटासाठी. नाही केलं तर नाही चालत. आपली परिस्थिती एवढी काय लई भारी नाही की आपल्याला नाही करता येत म्हणून. तर चला मंडळी, भेटूया आपण परत पुढच्या ब्लॉकमध्ये. बघूया परत अजून पल्लवी काय करते पुढच्या ब्लॉकमध्ये. आता सध्या पल्लवीचं काम चालू आहे. पल्लवी जास्त बोलत नाही. तीच मला सुद्धा जास्त घरात बोलत नाही. त्यामुळे ते व्हिडिओमध्ये तर बोलण्याचं लांबच राहिलं. तर चला, तुम्ही सुद्धा नक्की करा. आणि त्याच प्रकारे तुम्ही केल्यानंतर आम्हाला सांगा की तुम्ही कधी केलाय किंवा कसं केलाय. तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला बाय.